तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी युट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्या सोबत म्हणजे ज्या काही आशा स्वयंसेविका यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत आणि जे काही परिपत्रक निघालेलं आहे 13 जून 2025चं, तर त्यातील ज्या काही नवीन म्हणजे ज्या काही नवीन मार्गदर्शक सूचना वगैरे आहेत किंवा आशा स्वयंसेविकाची नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे असते, आशा स्वयंसेविका पदासाठी सर्वसाधारण पात्रता काय आहेत किंवा वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि आशा स्वयंसेविका पदाकरिता अर्ज सादर करण्याबाबत कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता किंवा कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक असतात, तर याबाबतची माहिती या व्हिडिओमधून देणार आहे. त्यामुळे आशाताई व्हिडिओ अतिशय खास आहे किंवा ज्या नवीन म्हणजे ज्या महिला वगैरे आहेत की ज्या आशा स्वयंसेविका होऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी देखील हा उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला तर मग आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर तुम्ही बघा, आशा स्वयंसेविका मार्गदर्शक सूचना, आशा स्वयंसेविका नेमणूक प्रक्रिया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती कार्यक्षेत्रासाठी आशांची नेमणूक केली जाते. तर आदिवासी भागात 500 लोकसंख्येला एक आशा आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास अतिदुर्गम भागात पाडानिहाय एका आशाची नेमणूक करण्यात यावी. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र हे आदिवासी विभागामार्फत अधिनियमान्वित घोषित केलेले असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील अतिदुर्गम भागामध्ये आशा नियुक्त करताना पाड्याचे अंतर आरोग्य संस्थेपासून 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात आशा स्वयंसेविका योग्य प्रमाणात कामावर आधारित मोबदला मिळण्यासाठी कमीत कमी 100 लोकसंख्येला एक आशा स्वयंसेविका नियुक्त करणे आवश्यक आहे. तर ग्रामीण भागात बघा, साधारणतः 1000 लोकसंख्येला एक आशा नियुक्त करण्यात यावी. आशा स्वयंसेविका महसुली गावांमध्ये नियुक्त करण्यात येतात. महसुली गावाच्या लोकसंख्येनुसार 1000 लोकसंख्येला एक आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्यात. महसुली गावाची लोकसंख्या 1500 पर्यंत असल्यास एक आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात यावी. तर अजून इथं बघू शकता तुम्ही, महसुली गावाची लोकसंख्या समजा जर 2500 पर्यंत असल्यास 2 आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्यात. महसुली गावांची लोकसंख्या 3500 पर्यंत असल्यास 3 आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्यात. त्यानंतर प्रत्येक 1000 लोकसंख्येला एक आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्यात. छोट्या वाड्या वस्त्या असलेल्या त्या 1000 लोकसंख्येपर्यंत एकत्रित करून त्या ठिकाणी एका आशेची निवड करावी. आता हे झालं की किती लोकसंख्येला किती आशा वगैरे आपण किती आशा नियुक्त असतात किंवा किती आशांची नियुक्ती होऊ शकते. तर त्यानंतर बघा, आशा स्वयंसेविका पदासाठी सर्वसाधारण पात्रता म्हणजे समजा एखाद्या महिलेला आशा स्वयंसेविका वगैरे व्हायचं असेल तर तिला नेमकी कुठली पात्रता आवश्यक आहे. तर बघा, आदिवासी क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात बिगर आदिवासी क्षेत्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालीलप्रमाणे पात्रता पूर्ण करणारी महिला आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज करू शकते. आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जदार उमेदवार महिला असावी. म्हणजे फक्त महिलाच आशा स्वयंसेविका होऊ शकते, तर पुरुषांना मात्र यासाठी पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. अर्जदार उमेदवार ही संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असावी. स्थानिक भाषा बोलणारी व मराठी भाषिक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे तिथली जी काही प्रॉपरची लँग्वेज असेल तर ती तिला माहीत असणं किंवा तिथली ती रहिवासी असणं आवश्यक आहे. अर्जदार उमेदवार यांच्यात संभाषण कौशल्य, नेतृत्व कौशल्य, जनसंपर्क कौशल्य असणे आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे संभाषण कौशल्य असणं आवश्यक आहे. आशा स्वयंसेविका नेमणुकीकरिता विवाहित महिला असणे आवश्यक आहे. विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिलांना प्राधान्य देण्यात यावे. तर अर्जदार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी. सर्वसाधारण पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज आशापदी निवड करताना ग्राह्य धरण्यात यावे. आता वयोमर्यादा नेमकी काय बघा, आदिवासी क्षेत्रात आशापदी निवडीकरिता उमेदवाराचे वय 20 ते 45 वर्ष असावे. ग्रामीण क्षेत्रात आशापदी निवडीकरिता उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्ष असावे. आता ही वयोमर्यादा बघा, 20 ते 45 आदिवासी क्षेत्रात आणि 25 ते 45 हे ग्रामीण क्षेत्रात आहे. तर त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय आहे. आदिवासी क्षेत्रातील आशा स्वयंसेविका पदाकरिता किमान 8वी पास उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य, 8वी पास किमान मर्यादा आहे. तर सिलेक्शन करताना मात्र उच्च शिक्षित महिलांना अगोदर प्राधान्य देण्यात येत आहे.
आदिवासी भागात 8वी पास उमेदवार